ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 4. ज्ञानाज्ञान भेद कथन. निखळ ज्ञान मात्रता म्हणजे शून्य आहे का? ओबी 25वी. निखळ ज्ञान मात्रतेचे केवळ असणे हे स्वरूप असते. ते स्वतःच स्वतःला जाणत नाही. ते ज्ञानपणे विना ज्ञान मात्र आहे. या सिद्धांतावर येणारा आक्षेप वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात की तैसे असणे आणि नसणे हे नाही जया होणे, आता मिथ्या ऐसे येणे बोले गमे. ज्ञानस्वरूपाने असणे वा नसणे हे दोन्ही धर्म त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाहीत. मग आपल्या आहेपणालाही न जाणणारे ज्ञान मिथ्या आहे असे तर होत नाही ना. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, तैसे आहे नाही दोन्हीही हे बोल, स्वभावता फोल होती जेथे. ऐसी विलक्षण वस्तू जी चिद्घन, मिथ्याच म्हणून वाटे कोणा. ज्ञानपणे विन ज्ञान मात्र या आपल्या सिद्धांतावर बौद्ध मताकडून येणारा आक्षेप ज्ञानदेवाने 25व्या ओवीत मांडला आहे. ज्ञान मात्र हे ज्ञान अज्ञान, असणे नसणे, काही नाहीपणा व शून्य सिद्धांत, भाव अभाव अशा द्वंद्वात्मक भाषेच्या पलीकडे असणारे असे विलक्षण आहे. त्या ज्ञान मात्रतेत ज्ञान व अज्ञान या दोन्हीही भावनांचा प्रवेश होत नाही. त्याच्या स्वरूपभूत ज्ञानात नसणेपणाचा प्रवेश होत नाही. त्यामुळे तत्सापेक्ष असणेपणाचाही प्रवेश होत नाही असं ज्ञानदेवांनी सांगितलं. केवळ ज्ञानमात्रता असे आत्म्याचे स्वरूप आहे. तो अज्ञान नसल्यामुळे अज्ञानाप्रमाणे तो नाही असे म्हणता येत नाही. ज्ञानाने एखाद्या वस्तूचे अस्तित्व सिद्ध करता येते, पण ज्ञानाने आत्म्याचे अस्तित्व सिद्धही करता येत नाही. त्यामुळे तो आहे असेही म्हणता येत नाही. तो भावरूपही नाही व अभावरूपही नाही. त्यामुळे तो सदसत विलक्षण असा मिथ्या वाटतो. परंतु आपल्या आहेपणालाही न जाणणारे अशा प्रकारचे ज्ञान असणे शक्य नाही. मग ते मिथ्या आहे असे वाटण्याचा संभव आहे. कारण कोणत्याही वस्तूचे अस्तित्व त्याच्या ज्ञानावरून सिद्ध करता येते, पण हा कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही. प्रमाणांची परिसरे तेव्हा तो आविष्कारे अशी त्याची स्थिती असते. आता प्रमाणांना जर विषयच होत नाही तर त्याला आहे असं कसं म्हणता येणार? जी वस्तू असूनही भासत नसेल तर तिला आहे म्हटले काय किंवा नाही म्हटलं काय, सगळं सारखंच आहे. प्रमाणातीत असल्यामुळं त्याला नाही असेच म्हणावे लागेल, शून्य मानावे लागेल. दासगणू महाराज यावर विवरण करताना म्हणतात की म्हणजे त्या परमात्म्याचे ठाई अस्तित्व ते मुळीच नाही आणि नास्तित्वालाही ठिकाण नसे. मग तो शून्य परमात्मा का न म्हणावा सर्वथा. आहे नाहीची वार्ता जेथ ती तेच शून्य. येथे जे पूर्वार्धाच्या ठाई जाणं आहे नाहीची शंका घेऊन शून्यवादाचे जनन केले असे. ज्ञानदेवाने येथे आहे नाहीपणाची शंका घेऊन शून्यवादाचा पक्ष उपस्थित केलेला आहे. शून्य शब्दाचे मूळ आपल्याला वेदामध्ये सापडते. ऋग्वेदात शून्य हा शब्द नाही, पण नासदीय सूक्तात त्याचा अर्थ प्रकट करणारा असत हा शब्द आलेला आहे. नासद आसीनो सदासित तदानिम, नासिद रजो नो व्योमा परो यत, किम आवरीव कुहकस्य शर्मन न अंभ किम आसित गहनम गभीरम. जेव्हा हे विश्व उत्पन्न झाले नव्हते त्यावेळेस असत म्हणजे इंद्रियांना अगोचर असे ज्याला म्हणतात ते काही नव्हते, किंवा सत म्हणतात तेही नव्हते. त्यावेळी अंतरिक्षात्मक रजोलोक नव्हता किंवा आकाशही नव्हते, किंवा आकाशाच्या बाहेर पलीकडे जे काही आहे तेही नव्हते. अशा वेळी आवरण तरी कोणते असणार आणि सुखाचा आश्रय तरी कोणचा आणि कोणाचा असणार? मग त्यावेळी अत्यंत दुर्गम आणि खोल असे उदक कोठून असणार? पुढे उपनिषदांमध्ये परब्रह्माचे वर्णन अदृश्य, अगोत्र, अजर, अमर, अभय, अपाणिपाद वगैरे शब्दाने केले आहे. दृष्टी नसून द्रष्टा, श्रवण नसून श्रोता, त्या तत्वापर्यंत नेत्र वाणी पोचू शकत नाही असं म्हटलेलं आहे. बौद्ध धर्मामधील महायान संप्रदायात उपनिषदांचा नेतिवाद अनात्मवादात परिणत झाला. तेथे विशेष वस्तूची सत्ता नाकारून सर्वम अनित्यम, सर्वम शून्यम, सर्वम अनात्मन हा सिद्धांत प्रतिपादित केला गेला. ते बौद्धमत उपस्थित करून त्यांच्याकडून येणारा आक्षेप ज्ञानदेव उपस्थित करतात की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानरूपाने असणे वा नसणे हे दोन्ही धर्म संभवत नाहीत. मग तो मिथ्या म्हणजे शून्य आहे असे तर सिद्ध होत नाही ना. असा ज्ञानाचा अभाव मानणाऱ्यांना
पुढे ज्ञानदेवांनी प्रश्न विचारले आहेत, तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.